ही रेसिपी आहे गोबी मंचुरियन. अगदी हॉटेलसारखं आपण बनवू ते कसं ते आपण त्याची रेसिपी आता बघूया. गोबी मंचुरियनसाठी लागणारं साहित्य आहे. ही कोबी मी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात 2 ते 3 तास ठेवली होती. त्यानंतर ही कपड्यावर सुक्या कपड्यावर मी सुकवून घेतली. पाणी, जिरा पावडर, थोडासा खायचा सोडा, ही सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप, तेल आणि हे मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आहे. त्यानंतर कोथिंबीर, साधा कांदा, शिमला मिरची आणि हा खूप सारा लसूण आणि हा पातीचा कांदा. आपण आता या बॅटर बनवण्यासाठी आपण पहिले मीठ टाकून घेऊया, थोडा खायचा सोडा, त्यानंतर थोडी जिरा पावडर. आता आपण यात पाणी ॲड करूया आणि याचं बॅटर बनवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण या बॅटरमध्ये ही कोबी टाकलेली आहे. आता ही आपण तळून घेऊया. अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन ही कोबी होईपर्यंत आपण ही फ्राय करूया. हे बघा, ही कोबी आपली छान अशी तळली गेलेली आहे. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण हा खूप सारा लसूण घालूया. आता कांदा, शिमला मिरची. हे बघा, कांदा, शिमला मिरची, लसूण हा चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण एक एक सॉस यामध्ये ॲड करूया. हा आहे रेड चिली सॉस, सोया सॉस, थोडी शेजवान चटणी. आता हे जे आपण बॅटर मग बनवलं होतं त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून तेच पाणी आपण यामध्ये घट्टपणा येण्यासाठी टाकणार आहोत. आता आपण ही कोबी यामध्ये ॲड करूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. वरून स्प्रिंग ओनियन टाकूया. किती सुंदर दिसत आहे. तर अशा प्रकारे हे आपलं गोबी मंचुरियन तयार आहे. बघा किती छान दिसते आहे. यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा फूड कलर यूज केलेला नाही आहे. तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा.